संगमनेर तालुक्यातील साकूर शिवारात शेतात काम करण्यासाठी गेलेल्या एका 50 वर्षीय शेतकऱ्याचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली। पाराजी देवगिरे असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। पाराजी देवगिरे हे साकूर येथील देवगिरे वस्तीवर वास्तव्यास होते। बोरेट वस्ती परिसरात त्यांची शेती असून शेतीच्या पाण्यासाठी त्यांनी अलीकडेच नवीन शेततळे उभारले होते। सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास ते शेतीच्या कामासाठी शेततळ्याकडे गेले होते, मात्र बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाही। त्यामुळे कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध केली। शेवटी शेततळ्याकडे जाऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला। त्यांना तातडीने साकूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गंधले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। त्यानंतर 5 ते 6 वाजेच्या दरम्यान त्यांच्यावर साकूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। घरचा आधारवड गेल्याने देवगिरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून साकूरसह परिसरात मोठी हळहळ व्यक्त होती। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, संगमनेर।